भरताच ना तुम्ही, लोक भरतातच आहे. परंतु अदानीचे बिल देण्याची सक्ती केली जाते आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विधिमंडळाच्या अधिवेशनात अशा प्रकारे स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही अशा प्रकारचं आश्वस्त महाराष्ट्राला केलेलं असताना लगेच 48 तासात मीटर बसवायचा हा पता चुकलं की आदेश इथं काय हुकुमशाही चालू आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं या स्मार्ट मीटरच्या सक्तीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. तर त्या बैठकीमध्ये केवळ 4 खासदार उपस्थित होते, 9 पैकी 4 खासदार. आता परत एकदा परभणीचे खासदार सनी जाधव यांची उपस्थिती होती. कसं पाहता आजच्या बैठकीला 4 खासदार आले? 4 आले म्हणजे 5 आले. कोणी काही साहेबांना कळवलं असेल, येऊ शकत नाही, काही स्वतःच्या काही अडचणी असेल त्याला काय होतं. पण तो शिस्त सगळ्यांनी पाळली पाहिजे तितकंच करायचं. साधू आहे त्याला आणखी बळ मिळाला आजच्या बैठकीला. असं काही बळ वगैरे काही नाही. दर महिन्याला सगळ्या चॅनलला बातम्या असतात, 2 दिवस बातम्या असतात, पुन्हा 2 दिवसांनी बंद होतात, पुन्हा महिन्याभरात बातम्या येतात. ज्या अर्थी 4 खासदार होते त्या अर्थी टायगर बिगर काही होणार नाही हे तुम्हाला सांगतो. काँग्रेसचे खासदार आता येतात 2 मिनिटात. इथले निरीक्षक डॉक्टर कल्याण काळे आणि सोबत आहे आणि कुणी त्यांना माहिती आता उमेदवार शिवसेनेला खासदार शिवसेनेचा असून फॉर्म भरण्यासाठी खासदार संजय जाधव होते एवढं मला माहिती आहे. आताही आहेत बैठकीला, हे आलेले आहे नाही आलेले मला माहिती नाही, परंतु फॉर्म भरण्यासाठी उमेदवारासोबत होते एवढं तर मला माहिती. मागच्या बैठकीला आले नव्हते. आता त्यांचं काम असेल त्यांना विचार. मग आता मी म्हटलं महायुतीचे सगळे संपर्कात माझ्या मोबाईल मध्ये सगळ्या फोन आहे, कोण संपर्कात सांगितलं कसं व्हायचं. इलेक्शन मध्ये प्रॅक्टिसेस असतात, हे संपर्कात आहे, 2 राज्य वातावरण. मी म्हणेल माझ्या संपर्कात भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, महायुतीचे आहे हे पण सांगतो. 12 वर्षात मोदीने खूप देशात परिवर्तन केलेलं आहे. सगळे अंध भक्त उड्या मारतात, पण साधं गॅसचं सिलेंडर सुद्धा लोकांना मिळत नाही. गॅसचं पण तसंच आहे, गॅस असो का कॅश असो. गॅस सगळी बंगालच्या इलेक्शनला वापरली, तामिळनाडूच्या इलेक्शनला वापरली. त्या सगळ्या इलेक्शनला ज्या ज्या वेळेस अशा निवडणुका होतात त्यावेळेस कॅशचा तुटवडा असतो. मी लीड बँकेच्या अधिकाऱ्यांनी बोलतो, 15 दिवस कॅश येऊ शकत नाही असं त्यांनी मला स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. चल इथं या पद्धतीनं कॅशचा तुटवडा या मराठवाड्यात काय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात 200 लिटर कधी कधी जशी डिझेलची त्यांचं हे जसं मान्य आहे तसं लोक पॅनिक होऊन साठवणूक करतात, हेही मान्य केलं पाहिजे. त्याचं आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतलं पाहिजे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं कधी घेतलं ना तर फार अडचणी येणार असं वाटतं. पण कधी कधी पंतप्रधानानेच भीती निर्माण केली जनतेच्या मनात, त्यामुळे मग लोक पॅनिक होतात. मला 2 लिटरची गरज आहे, मी रोज 2 लिटर भरतो, माझ्या मोटरसायकलमध्ये 5 लिटर भरून टाकतो, त्याच्यामुळे हे होतच आहे. पण ही भीती कोणी निर्माण केली तर पंतप्रधान निर्माण केली. खासदार जाधव तुमचं कधी बोलून झालं होतं शेवटला? सतत 2 बैठका आहेत तुमच्या, त्याला ते गैरहजर राहायचे. त्यात ऑपरेशन टायगरचे ऑपरेट चालू आहे. तुम्ही विचारून घेता